जस्ट बघा घरी आलो होतो. नंतर मला मित्राचा फोन आला. मित्र म्हणला जरा आपल्याला बाहेर जायचं आहे, म्हणजे खायला जायचं होतं. चल म्हणला. मी ठीक आहे. बाईकवर बसून गेलो. ॲक्च्युली माहीत नव्हतं कुठं जायचं होतं. ते मला चल जायचं म्हणून. बघतो तर काय स्टेशनला आणलं होतं. कारण त्या काकाच्या गोळ्या द्यायच्या होत्या त्यासाठी. काकाने ॲक्च्युली गोळ्या दिल्या हातामध्ये. नंतर बघा दुसऱ्या दिवशी बघा ह्याला मी फोन केला, हे आला. हे मला काय व्हिडिओमध्ये नको, कारण मी कपडे चांगले घातले होते त्यासाठी म्हणून. घेतली पिशवी आणि गेलो खाली. वातावरण तर वाण झालं होतं. हे मला सारखा विचार लागला, कुठं जायचं आहे, कुठं जायचं आहे, कुठं जायचं आहे. कारण मला सांगत होतं, कारण आपल्याला मटण द्यायचं होतं. ही व्हेजिटेरियन होता बघा, त्यामुळे याला सांगू वाटत नव्हतं. आणि फायनली बघा मटणाचं दुकानात बघतो तर काय ढिगभरला आहे. कधी नंबर असं वाटत होतं. 2 तासानंतर नंबर आला बघा. ही वैतागला होता बाहेर उभा राहून. आणि फायनली आपला नंबर आला. नंतर घेतली मटण. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन. नंतर घरी आलो. नंतर काम स्टार्ट केलं परत एकदा. मटण शिजायला टाकलं, काम स्टार्ट केलं. 2 तास काम करून नंतर बोललो आपण जेवूया बोललो. बघा तुम्हाला दाखवतो काय काय केलं होतं जेवायला. मटणाची आमटी, भाकरी आणि सुकं. रस्सा टेस्ट करून सांगतो तुम्हाला. रस्सा तर क्वालिटी झाला होता. मग जास्त खाल्ल्यामुळे फेऱ्या मारू बोललो. फेऱ्या मारून झाल्यानंतर परत आपल्याला लॉग इन करायचं होतं. त्यामुळे परत बघा लॉग इन करून बसले बघा कामाला आणि काम स्टार्ट केलं. त्यामुळे जास्त झोप यायला लागली, डोळं पण दुखायला लागलं होतं. त्यामुळे म्हणलं की आपण चेहऱ्यावर जरा पाणी मारून येऊ बोललो. चेहऱ्यावर पाणी मारून आलो. नंतर फ्रीजमध्ये गेलो आणि एक पाणी बाटली घेतली बघा. परत 1 तास काम केल्यानंतर बघा PC शटडाऊन केला आणि घाम गाळोपर्यंत काम, नुसतं घाम गळोपर्यंत काम. भेटू बघा आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.